हॅलो एव्हरीवन, वेलकम टू पॉलिटी सिम्प्लिफाईड सिरीज ऑफ ज्ञानदीप अकॅडमी. आजचा आपला आर्टिकल आहे आर्टिकल नंबर 31 कॅपिटल ए. 31 कॅपिटल ए थोडंसं इंटरेस्टिंग आहे, पण या आर्टिकलला पुढे जाण्याच्या अगोदर मी थोडंसं बेसिक्स कव्हर करतो. कारण काय ना, बाकीच्या आर्टिकल्स तुम्हाला चांगली येतात, पण हे आर्टिकल्स तेवढे चांगले पाठ नसतात. आणि मला माहिती आहे की तुम्हाला फुल कन्फ्युजन असतं या आर्टिकल्स मध्ये. सो मी थोडं अगोदर बेसिक बॅकग्राऊंड क्रिएट करतो. सी, आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये देयर इज अ पार्ट 3 कशाबद्दल आहे? इट इज अबाउट फंडामेंटल राईट. फंडामेंटल राईट्स ऑब्जेक्टिव्ह काय आहे? टू इस्टॅब्लिश विच काइंड ऑफ डेमोक्रेसी? पॉलिटिकल डेमोक्रेसी. करेक्ट आहे. पार्ट 3 फंडामेंटल राईट, इस्टॅब्लिशमेंट ऑफ पॉलिटिकल डेमोक्रेसी. आता या ठिकाणी 3 इम्पॉर्टंट आर्टिकल्स आहेत. पहिला आर्टिकल काय? आर्टिकल 13. आर्टिकल 13 कशाबद्दल आहे? इट इज अबाउट ज्युडिशियल रिव्ह्यू. लक्षात घ्या, आर्टिकल 13 ज्युडिशियल रिव्ह्यू बद्दल सुद्धा आहे. आणि आर्टिकल 13 इटसेल्फ इज अ फंडामेंटल राईट. करेक्ट आहे. मग आर्टिकल 13 काय म्हणतं? एनिथिंग, इथं मी शब्द टाकतो एनिथिंग. आता जेव्हा मी एनिथिंग हा वर्ड वापरल, एनिथिंग मध्ये काय येतं? पार्लमेंटने केलेला कोणताही लॉ, रूल, रेग्युलेशन, रिझोल्युशन, एनिथिंग विच गोज अगेन्स्ट फंडामेंटल राईट. कोणतीही गोष्ट जी फंडामेंटल राईटच्या अगेन्स्ट जाईल, दिस विल बी डिक्लेअर्ड ॲज नल अँड व्हाईड. म्हणजे आर्टिकल 13 काय करतं? आर्टिकल 13 फंडामेंटल राईटला फुल प्रोटेक्शन देतं. आणि आर्टिकल 13 म्हणतं की कोणताही केलेला लॉ, एखादा रूल, एखादं रिझोल्युशन, एखादं रेग्युलेशन, कोणतीही गोष्ट जी फंडामेंटल राईटच्या अगेन्स्ट जाईल, याला काय केलं जाईल? नल अँड व्हाईड डिक्लेअर केलं जाईल. हे आर्टिकल 13 म्हणतं. बरोबर. हे इथं का महत्वाचं आहे? तर महत्वाचं आहे आर्टिकल 31 कॅपिटल ए इज अन एक्सेप्शन टू फंडामेंटल राईट. पहिला पॉइंट लक्षात घ्या, आर्टिकल 31 कॅपिटल ए इज अन एक्सेप्शन टू फंडामेंटल राईट्स. हे विसरायचं नाही. आर्टिकल 31 कॅपिटल ए इज अन एक्सेप्शन टू फंडामेंटल राईट. मी थोडक्यात अगोदर थीम सांगतो. पहिला पॉइंट लक्षात घ्या, आर्टिकल 31 कॅपिटल ए इज अन एक्सेप्शन टू फंडामेंटल राईट्स. 31 कॅपिटल ए म्हणते की जर समजा आपण लँड रिफॉर्मसाठी, बँकिंगसाठी, कॉमर्ससाठी किंवा इंडस्ट्रीसाठी आपण काही प्रकारचे लॉज केले, काही प्रकार, वी मेड सर्टन टाइप्स ऑफ लॉज, आणि या लॉज मुळे आर्टिकल 14 अँड 19 जर व्हायलेट होत असतील, तरी सुद्धा या लॉजला जास्त महत्व असेल ऍज कम्पेअर टू आर्टिकल 14 अँड 19. नॉर्मल केस आपण इथं काय पाहितलं? कोणतीही गोष्ट जी फंडामेंटल राईटच्या अगेन्स्ट जाईल, त्याला काय केलं जाईल? इनव्हॅलिड डिक्लेअर केलं जाईल. बट 31 ए इज अन एक्सेप्शन. हे म्हणतं जर समजा या ठिकाणी आपण काही प्रकारचे लॉज केले, कशाच्या अंडर? आपण हे लॉज आर्टिकल 31 कॅपिटल ए च्या अंडर केले, आणि यामुळे फंडामेंटल राईट जर व्हायलेट होत असतील, तरी सुद्धा या ठिकाणी या 31 ए च्या अंडर केलेल्या लॉजला महत्व असेल ऍज कम्पेअर टू फंडामेंटल राईट्स. हे पार्लमेंटच्या लॉज. जर समजा सेम 31 ए च्या इम्प्लिमेंटेशन साठी एखाद्या स्टेट लेजिस्लेचरने एखादा लॉ केला, तर काय? जर समजा स्टेट लेजिस्लेचरने एखादा लॉ केला, तर त्या लॉला मात्र हे प्रोटेक्शन अवेलेबल असणार नाही. जर स्टेट लेजिस्लेचरच्या लॉला प्रेसिडेंटची मान्यता असेल, असेंट ऑफ प्रेसिडेंट असेल, तरच हे प्रोटेक्शन अवेलेबल असेल. अदरवाईज स्टेटचा लॉ आर्टिकल 31 ए साठी केला, आणि यामुळे जर फंडामेंटल राईट व्हायलेट होत असतील, तर यांना रद्द केलं. स्टेट म्हणजे महाराष्ट्राने केलाय, कर्नाटकने केलाय, किंवा आणखीन कोणी केलाय. चला मी तुम्हाला समजून सांगतोय, किती इंटरेस्टिंग आहे तर. सो वी आर स्टडिंग आर्टिकल 31 कॅपिटल ए. काय? सेव्हिंग ऑफ लॉज. लॉजला सेव्ह करणं, प्रोव्हाइडिंग फॉर ऍक्विजिशन ऑफ इस्टेट. सो बेसिकली परत कशाबद्दल आहे? हा लॉ आहे इस्टेट अक्वायर करण्याबद्दल बाय स्टेट. आलं लक्षात? अगेन थोडक्यात काय? आर्टिकल 31 कॅपिटल ए इज रिलेटेड विथ राईट टू प्रॉपर्टी. करेक्ट आहे. चला हे काय म्हणतं पाहूया. सी, पहिला क्लॉज आहे, नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग कंटेन इन आर्टिकल 13. सोप्या मराठी भाषेमध्ये सांगू का? या ओळीचा अर्थ होतो की आर्टिकल 13 मध्ये काहीही म्हणलेलं असं आम्हाला फरक पडत नाही. आर्टिकल 13 ज्युडिशियल रिव्ह्यू बद्दल आहे.
हे सांगता आर्टिकल 13 मध्ये काहीही म्हणलेलं असो आम्हाला बिलकुल फरक पडत नाही. नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग कंटेन इन आर्टिकल 13 नो लॉ प्रोव्हाइडिंग फॉर, म्हणजे जो लॉ काहीतरी प्रोव्हाइड करतोय कशासाठी, प्रोव्हाइडिंग फॉर द अक्विजिशन बाय द स्टेट ऑफ एनी इस्टेट, काय एखादी इस्टेट अक्वायर करणं, ऑर एनी राईट्स, म्हणजे इस्टेट अक्वायर करणं, त्या राईट्सला मॉडिफाय करणं, किंवा एक्सटिंग्विशमेंट ऑर मॉडिफिकेशन ऑफ एनी सच राईट. एक तर इस्टेट अक्वायर करणं किंवा त्या इस्टेट बद्दलचा एखाद्याचा राईट असेल, अधिकार असेल, त्या अधिकाराला चेंज करणं किंवा मॉडिफाय करणं. हा पहिला पॉईंट झाला. म्हणजे समजा पार्लमेंटनं यासाठी लॉ केला तर हा पहिली कॅटेगरी लॉ करण्याच्या, पार्लमेंट कशा कशासाठी लॉ करू शकतं ही पहिली कॅटेगरी झाली. दुसरी कॅटेगरी काय, द टेकिंग ओव्हर ऑफ द मॅनेजमेंट ऑफ एनी प्रॉपर्टी, एखाद्या प्रॉपर्टीचे मॅनेजमेंट व्यवस्थापन स्वतःकडे घेणं बाय द स्टेट फॉर अ लिमिटेड पिरियड आयदर इन दी पब्लिक इंटरेस्ट. आता हे कशासाठी घेऊ शकते तर पब्लिक इंटरेस्ट साठी घेऊ शकते, ऑर इन ऑर्डर टू सेक्युअर दी प्रॉपर मॅनेजमेंट. सो दोन गोष्टीसाठी त्या ठिकाणचे मॅनेजमेंट स्टेट स्वतःकडे घेऊ शकतं. पहिला आहे पब्लिक इंटरेस्ट साठी घेऊ शकतं, किंवा दुसरा आहे तिथलचे प्रॉपर मॅनेजमेंट सेक्युअर करण्यासाठी घेऊ शकतं. हा दुसरा टाइप झाला. म्हणजे पार्लमेंटनं समजा यासाठी लॉ केला किंवा यासाठी लॉ केलाय, दोन कॅटेगरी झाले. यासाठी केलेला लॉ किंवा यासाठी केलेला लॉ, या दोन्ही केसमध्ये काय अप्लाय होणार नाही, या दोन्ही ठिकाणी आर्टिकल 13 अप्लाय होणार नाही. म्हणजे या ठिकाणी जर कन्फ्युज झाला या दोन केससाठी केलेला लॉ आणि आर्टिकल 13चा, तर या दोन लॉजला जास्त महत्व असेल, आर्टिकल 13ला महत्व असणार नाही. दॅट्स वाय आर्टिकल 31 कॅपिटल ए इज अन एक्सेप्शन. तिसरा टाइप काय, थर्ड आहे, थर्ड द अमलगमेशन, म्हणजे दोन कंपन्यांचं एकत्रीकरण करणं, ऑर ऑफ टू ऑर मोर कॉर्पोरेशन आयदर इन व्हॉट, अगेन फॉर पब्लिक इंटरेस्ट ऑर इन ऑर्डर टू सिक्युअर द प्रॉपर मॅनेजमेंट ऑफ एनी ऑफ द कॉर्पोरेशन. परत दोन कंपन्यांना एकत्रीकरण केलंय, लोकांनी विरोध करायला सुरू केलाय, कंपन्यांच्या डायरेक्टर्सनी विरोध करायला सुरू केलाय, लँड होल्डर्सनी विरोध करायला सुरू केलाय, त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या लोकांनी विरोध करायला सुरू केला, तरी सुद्धा स्टेट त्याला अक्वायर करू शकतं. थर्ड कॅटेगरी. फोर्थ कॅटेगरी द एक्सटिंग्विशमेंट, म्हणजे काय, रद्द करणं, ऑर मॉडिफिकेशन, बदल करणं ऑफ एनी राईट्स ऑफ मॅनेजिंग एजंट्स, सेक्रेटरीज, ट्रेजरर्स, मॅनेजिंग डायरेक्टर्स ऑर मॅनेजर्स ऑफ कॉर्पोरेशन्स or of any voting rights of shareholders thereof. or या ठिकाणी काय येतं, or हा पाचवी कॅटेगरी आहे, फिफ्थ कॅटेगरी. or the extinguishment or modification of any rights accruing by virtue of any agreement, lease or license for the purpose of searching for or winning away mineral or mineral oil, or the premature termination or cancellation of any such agreement, lease or license. म्हणजे थोडक्यात हे कशाबद्दल आहे, हे आहे मायनिंग लीज बद्दल. मायनिंग लीज. मी थोडक्यात तुम्हाला सांगू आपले कोणत्या 5 टाईपचे लॉज आहेत, एकदा आपण रिवाइज करूया, लक्ष घ्या. 5 लॉ कोणत्या प्रकारचा आहे, हा आहे मायनिंग लीज बद्दलचा. चौथा कशाबद्दलचा आहे, डायरेक्टरचे राईट चेंज करण्याबद्दलचा. तिसरं कशाबद्दल आहे, कंपन्यांचं एकत्रीकरण करण्याबद्दलचा. दुसरं कशाबद्दल आहे, एखाद्या प्रॉपर्टीचे मॅनेजमेंट स्वतःकडे घेण्याबद्दलचा. आणि पहिलं कशाबद्दल आहे, पहिलं आहे सरळ सरळ या पर्टिक्युलर केसमध्ये तुम्ही इस्टेट स्वतःकडे घेण्याचा. या 5 प्रकारचे लॉज केले, तर या 5 प्रकारच्या लॉजमुळे फंडामेंटल राईट व्हायलेट होत असेल, कोणता वाला आपण तर पाहूया. या 5 प्रकारच्या लॉजमुळे जर समजा फंडामेंटल राईट व्हायलेट होत असेल, कोणता वाला, आर्टिकल 14 आणि 19 दिलेला. लाईन काय पहा, लक्ष देऊन पहा. सी, आता पहा, ह्या 5 प्रकारसाठी केलेले कायदे shall be deemed to be void on the ground that it is inconsistent with or takes away or abridges any of the rights guaranteed by Article 14 or 19. Shall not deemed to be void on the ground of या सगळ्या कारण. सो या 5 कारणासाठी केलेले जे लॉज आहेत, हे लॉज त्या ठिकाणी इनव्हॅलिड ठरविले जाणार नाहीत. पण कोणते लॉज, पार्लमेंटरी लॉज. आता आपण पाहूया स्टेट लॉज. स्टेट लॉज बद्दल काय, provided that where such law is a law made by the legislature of a state, the provisions of this article shall not apply there unless such law having been reserved for the consideration of president and has received his assent. म्हणजे पार्लमेंटनं केलेला लॉ हा आर्टिकल 13 च्या अगेन्स्ट जात असेल तर पार्लमेंटच्या लॉला व्हॅलिडिटी असेल.
स्टेटनं केलेला लॉ आर्टिकल 13च्या अगेन्स्ट जात असेल तर याला व्हॅलिडिटी नसेल, पण जर याला प्रेसिडेंटची असेंट मिळाली तर मात्र हा काय असेल, व्हॅलिड असेल. यामुळे असं म्हणलं जातं की आर्टिकल 31A इज अन एक्सेप्शन टू फंडामेंटल राईट्स. थँक्यू.